दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्याच्या उद्देशानं श्रीरामपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सकाळी 11:30 वाजता रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचं आयोजन करण्यात आलं। या मार्चचे नेतृत्व 102 बटालियन द्रुत कार्यबल यांच्या सहाय्यक कमांडंट श्रीमती प्रियांका सिंह परिहार यांनी केला। त्यांच्यासोबत निरीक्षक दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी संतोष दुधाने तसंच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले। याशिवाय श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुंजे आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या टीमनेही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला। श्रीरामपूर शहरापासून रूट मार्चनं मेन रोड, राम मंदिर, गिरमे चौक, शिवाजी रोड, वॉर्ड नंबर 2, मौलाना आझाद चौक, गौशिया मस्जिद, दशमेश चौक आणि सय्यद बाबा चौक मार्गे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन असं मार्गक्रमण केलं। या फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा तसंच सुव्यवस्था राखणं तसंच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्य बलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा होता। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली, पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झालाय। द्रुत कार्यबल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण ठरली। नौशाद शेख, दक्ष पोलीस न्यूज, श्रीरामपूर।